चला तर मग आज बनवूया मकर संक्रांतीनिमित्त गुळपोळी। 1 वाटी तिळाची पूड, 1 वाटी डाळीचं पीठ किंवा मुगाच्या डाळीचं पीठ घ्या, गूळ, वेलदोडा पूड आणि अर्धी वाटी तेल। आता या साहित्यापासून बनवायचे आपल्याला गुळपोळीचं सारण। तेल गरम करायला ठेवलं आहे, गरम झालं त्यामध्ये डाळीचं पीठ घालूया, आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत मंद आचेवरती भाजायचं। डाळीचं पीठ आपण घेतलंय, ज्यांना हरभरा डाळीचा त्रास होतो ते मुगाच्या डाळीचं पीठही घेऊ शकतात। आणि आपण छान तेलावर ते भाजलंय, कारण आपल्याला माहिती आहे की हरभरा डाळ ही खूप रुक्ष असते, कोरडी असते, त्यांनी वात प्रकोप होतो, ब्लोटिंग होतं, त्यामुळे स्निग्ध होणं गरजेचं आहे। तो आपण आज इथे तेलाने दिलेला आहे। आणि ऑफकोर्स गुळपोळी तयार झाली की आपण साजूक तुपावरती खाणार आहोत, त्यामुळे जो वातप्रकोप आहे तो कमी राहील। बरोबर त्याच्या आपले तीळ आहेत, गूळ आहे, तर ते उष्ण गुणाचे, त्यामुळे ते वाताच्याही अपोजिट आहेत, म्हणून आपण या ऋतूमध्ये ते खातो, कारण हा थंडीचा सीझन आहे। थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला उष्ण गुणाची गरज आहे, तर त्यासाठी आपण ही रेसिपी आज आता मकर संक्रांत म्हणून खास बनवतो, पण ही रेसिपी आपण वर्षभर या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये, हेमंत शिशिर ऋतूमध्ये नक्कीच कमी प्रमाणात पण खाऊ शकतो। असं नाही की रोज खायची, पण दर आठवड्यातनं एकदा तरी खाऊ शकतो। आपलं डाळ जी काही डाळीचं पीठ होतं ते गार झालं, आपण त्याच्यामध्ये आता छानपैकी तिळाचा बूट मिक्स केला आहे आणि मी गूळ घातलेला आहे जो किसला होता। आता हा किसलेला गूळ याच्यामध्ये छान एकजीव होईल असा घालायचा आणि छान मिक्स करायचं। हे सारण छान मिक्स झालंय, आता तुम्ही बघू शकता। आता हे गार झालंय, आपण असंच ठेवून देऊ। कणिक छान मुरली की मग आपण हे सारण त्याच्यामध्ये फिल करायचं आणि याच्या गुळपोळी करायच्या। सो आजच्या मकर संक्रांतीची खास रेसिपी तीळ गुळ पोळी, जी या ऋतूमध्येही छान आहे, थंडीमध्ये खायला, शरीरात उष्णता निर्माण करेल। फक्त प्रमाणात खायची साजूक तुपाबरोबर, म्हणजे मग पित्ताचा त्रास नाही होणार, ॲसिडिटी नाही होणार, पोट गडबडणार नाही। ठीक आहे, तर आता आपलं हे बघू शकता तुम्ही, जर छान कोरडं असं सारण तयार झालेलं आहे। आपलं कणिक छान मुरलेलं आहे, आता आपण पोळी करायला सुरुवात करू। बघत असाल तर मी विडाचा तवा घेतला आहे, मातीचा। विडाचा तवा फक्त तापायला लागतो, म्हणून मी आधी एक पोळी छान अशी तवा तापल्यावर टाकली होती। तर तवा छान वापरायचा, ॲल्युमिनियमचा नको, विडाचा तवा आहे। आणि आता आपण छानपैकी याच्यामध्ये आपलं सारण घेतलं ते भरूया।
छान फुललं आहे. त्याच्यात मी मैदा वगैरे काही घातलेला नाही आहे. मीठ घातलं आहे गव्हाच्या पिठात आणि छान त्याची रोजच्या पोळ्यांसारखीच पण अशी छान कढीक भिजली होती त्यामुळे मस्त झाली होती. हे फाटणार नाही आणि एका साईडनेच लाटायची. म्हणजे काय होतं की तो जो गूळ आहे आणि साखर आहे ते एका साईडने दिसेल, खालच्या साईडने नाही दिसणार. कडा पातळ लाटायच्या. आणि आता ही जी बाजू आहे त्याच्यात कमी दिसतं सारण, हे आपण भाजायला ठेवूया. छान मस्त अशी खरपूस भाजते माझी पुरणपोळी आणि कम्म फुटती पण आहे. गुळपोळी, हो गुळपोळी. छान अशी तव्यावरती खरपूस गुळपोळी भाजायची आणि मस्त साजूक तूप घालून खायची. त्याच्यासोबत तोंडी लावायला मी बटाट्याची भाजी पण केली आहे. आपण ती माझी भाजी पण तयार झाली आहे छानपैकी. गॅस बंद करते तिचा. तर अशी छान गुळपोळी आजच्या जेवणामध्ये तुम्ही खाऊ शकता. तर पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि छान असं सीझनल आपल्या संस्कृतीला धरून असं हेल्दी जेवण घरी बनवा. माझ्या मुलांना माझ्या हातचं आवडतं म्हणून मी आज दवाखान्याला सुट्टी घेतली आहे आणि घरी बनवते गुळपोळी. तर पुन्हा एकदा शुभेच्छा. परत भेटूया. शुभ उत्तरायण.